विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत असलेले आपल्याला दिसतात. त्यांचे 7 ग्रंथ प्रकाशित आहेत. 227 व्याख्यान 127 व्याख्याने त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिलेली आहेत आणि 95च्या पेक्षा जास्त त्यांचे संशोधन लेख प्रकाशित आहेत. इतर साहित्य देखील मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रकाशित असलेलं आपल्याला दिसतं. सर MPhil आणि PhDच्या विद्यार्थ्यांचे गाईड आहेत. अनेक MPhilचे PhDचे विद्यार्थी त्यांचे पास आउट झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ते आता सध्या मार्गदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत. सरांना अनेक पुरस्कार देखील त्या निमित्ताने त्यांच्या कामाच्या निमित्ताने मिळालेले आहेत. हे सगळं असलं तरी त्यांचा एक संकल्प आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि तो संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांचं सर्वच काम प्रेरणादायी असलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या समवेत ज्या दुसरे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्या आहेत सोनार मॅडम, ज्या श्रीरामपूरमध्ये आरोग्य सेवा त्यांनी आयुष्यभर केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण त्यांना बरं करणं, त्यांना समजावून घेणं आणि त्यांची सेवा करणं ही आरोग्य अधिकारी म्हणून मॅडमनी श्रीरामपूरमध्ये बेलापूरमध्ये मोठ्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि आता जरी मॅडम रिटायर्ड असल्या तरी देखील एक चांगल्या प्रकारचं काम सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच चाललेलं असतं आणि त्यांचं कुटुंब अगदी वेल सेटल आहे. तरी देखील त्या या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतात सामाजिक स्वरूपाच्या. कारण त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने समाजामध्ये गेलं, समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये गेलं. अशा मॅडम आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. दोन्ही जे प्रमुख अतिथी आहेत ते प्रथित यश आहेत आणि आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तर आपल्या सर्वांना माहीत आहे डॉक्टर कोपाटे मॅडम, ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख एक व्याख्यात्या म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, त्या आपल्याला आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या या ठिकाणी कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते थोरात सर, ते माझी ते विद्यार्थी आहेत, त्यांचं समन्वय करताना आपल्याला दिसतात. अनेक काल परवाच्या दिवसापासून सर आम्ही माझी विद्यार्थ्यांना फोन करत होतो, सर फोन करत होते, काही मॅडमनी देखील फोन केले, काही विद्यार्थी उपस्थित राहिले. परंतु अलीकडच्या काळात वातावरण थोडंसं उदासीन झालं काही शिक्षण व्यवस्थेच्याबद्दल असा एक प्रश्न निर्माण झाला आणि तुम्ही अनेक महाविद्यालयामध्ये जातात, 100-200 व्याख्यानं तुम्ही महाविद्यालयामध्ये समाजामध्ये दिलेली आहे. त्याचा एक उहापोह या विद्यार्थ्यांच्या समोर तुम्ही मांडावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या विनंतीला मान देऊन आणि आपल्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमामधून आपल्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार आणि सन्मान करणं हे तर आपलं आद्य कर्तव्यच आहे. अतिथी देवो भव ही तर आपली भारतीय संस्कृतीच आहे. तेव्हा आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पहिले प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर नवनाथ अंगद शिंदे सर, कला व वाणिज्य महाविद्यालय सातरळ, यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी सन्माननीय कल्पना सोनार मॅडम यांचा सत्कार राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा पालक मेळाव्याचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद सर. यानंतर चिन्मय सोनार यांचा पण देखील सत्कार होईल. धन्यवाद सर. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गुंफाराव कट्टे मॅडम यांचा सत्कार भूगोल विभाग प्रमुख तथा माजी विद्यार्थी मेळाव्याचे समन्वयक प्राध्यापक अशोक थोरासर यांनी करावा अशी विनंती करतो. पाहुण्यांना जे पुस्तक दिलेलं आहे ते मॅडमचं पुस्तक आहे, त्याच्यामुळे ते पुस्तक मी मॅडम धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पालकांचा सत्कार आपल्या आजच्या कार्यक्रमाचे पहिले प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माझे विद्यार्थी आमचे माजी विद्यार्थी प्राध्यापक मुळे सर बेलापूर महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. कॉमर्स विभागामध्ये त्यांनी माजी विद्यार्थी प्राध्यापक प्रकाश देशपांडे सर आपल्या पालक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्राध्यापक देशपांडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. देशपांडे सरांची मुलगी मुलगा पत्न्या या महाविद्यालयामध्ये आहेत. त्याचबरोबर आमचे डॉक्टर सदा फुले सर यांची मुलगी आपल्या महाविद्यालयात शिकली आणि ती आता स्पर्धा परीक्षामध्ये चांगल्या प्रकारचं यश ती संपादन करते. त्याचबरोबर मराठी विभागाचे आपले विजय पवार सर यांच्या दोन्ही मुले आपल्या इथे शिकलेल्या आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. म्हणून विजय पवार सरांनाही विनंती आहे की तुम्ही या. प्राध्यापक मोरकर सर देखील आपल्या महाविद्यालयामध्ये होती आणि म्हणून डॉक्टर सरांनाही विनंती आहे की आपण पालक म्हणून या ठिकाणी यावं. आवश्यक सरांची या ठिकाणी होते. सोनार मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद सर. आपल्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख पवार सर यांची कन्या बीकॉम आपल्या महाविद्यालयाचे मागच्या वर्षी आपल्या माजी विद्यार्थी म्हणून खर्डे मॅडम आणि पठारे मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. खर्डे मॅडम कोल्हार महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होत्या. आदरणीय शिंदे सरांच्या त्या विद्यार्थिनी आहेत. आमच्या बहुतेक प्राध्यापकांची मुलं बरीच चर्चा होत असते की शिक्षकांची मुलं कुठंतरी कॉन्व्हेंट कॉलेजला शिकत असतात, कुठंतरी इंग्लिश माध्यमातल्या शाळेमध्ये जातात. त्यांच्या शाळेत ते त्यांची मुलं शिकवत नाहीत. परंतु आमची थोडी परंपरा वेगळी आहे. आमच्या बहुतेकांची मुलं आमच्याच कॉलेजमध्ये शिकली आणि ते आमचे मुलं इथे शिकत असल्यामुळे
आमच्यावर नैतिकदृष्ट्या काहीतरी दडपण होतं की माझा मुलगा घरी गेल्यानंतर काहीतरी वेगळं सांगायला नको, आपण व्यवस्थितपणे इथं टीचिंग केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचं नियोजन मॅडमच्या नेतृत्वाखाली इथं करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी विद्यार्थ्यांचा सत्कार. धन्यवाद. जिथे विकृती असते तिथे विवाद होतात, परंतु जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात. तेव्हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत आपल्या आजच्या कार्यक्रमाचे पहिले प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे सर. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना प्रथम शुभ प्रभात. आदरणीय विचारपीठावरती उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, तसेच बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर गुंफा कोकाटे मॅडम, त्याचबरोबर ज्यांच्या सहकार्याने एक पालक म्हणून, एक सामाजिक पालक म्हणून सोनार मॅडम यांनी जी भूमिका सोसायटीमध्ये निभावली आणि आज त्या महाविद्यालयामध्ये माझ्या समवेत आल्या त्याबद्दल त्याही आणि सर्व माझे सहकारी शिक्षक, आजच्या पालक मेळाव्यासाठी आलेले सर्व पालक आणि माझी विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वांना आपल्याला शुभ प्रभात, वंदन. प्रथम मी आज ज्यांचं आपण प्रतिमा पूजन केलं अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्या खऱ्या अर्थानं विद्यादेवी आहेत, विद्याधन पोचवणाऱ्या खऱ्या त्या क्रांती ज्योती आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्याचा आपण आज जन्मदिन साजरा केला. त्यांनी लिहिलेलं आत्मकथन कृष्णाकाठ वाचलं की आपल्याला सगळा कृष्णमाईचा भोवतालचा परिसर, समाजाची असणारी चव्हाण साहेबांची जुळालेली नाळ, महाराष्ट्राचं केलेलं जे काय आजचं नंदनवन आहे या पाठीमागची कार्यशैली त्यांची लक्षात येते. या सर्व महामानवांना प्रथम मी वंदन करतो. मित्रो, आज मला इथं कार्यक्रमाला बोलवलेला आहे. तो कार्यक्रम आहे माझी विद्यार्थी मेळावा व पालक मेळावा. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मला मॅडमनं बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे धन्यवाद मानतो. खरं तर इथं येत असताना आठवणींचे, भावभावनांचे अनेक उमाळे दाटून येत असतात. आपण ज्या स्थळाशी भेट द्यायला जात असतो त्याविषयीचे अनेक कंगोरे डोळ्यासमोर उभा राहत असतात. तसंच आपलं बेलापूर हे गाव आहे. खरं तर बेलापूर हे गाव प्रवरा नदीकाठी आहे. बेलापूर या गावाला खूप प्राचीन इतिहास आहे. बेलापूर हे गाव सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण असलेले दिसत आहे. ज्यावेळी आपण बेलापूरचा जुना इतिहास, प्राचीन इतिहास शोधायला जातो त्यावेळेस बेलापूर हे कृषीप्रधान, शेतीप्रधान परिसर असलेला आपल्याला दिसतो आहे. बेलापूरचा इतिहास बघायला गेल्यानंतर आपल्याला निजामकालीन बेलापूर, मराठा साम्राज्यामध्ये असणारं बेलापूर, इंग्रज कालखंडामध्ये गती घेतलेलं बेलापूर
औद्योगिक क्षेत्र, रेल्वे आणि सहकारी खाजगी तत्वावरचा सहकारी साखर कारखाना उभा करणारं बेलापूर आपल्या डोळ्यासमोर झळकेन उभा राहतं. जुन्या काळी ज्यावेळी लोक गाव सोडून कामानिमित्त, पोट भरण्यानिमित्त बाहेर पडायचे, त्यावेळी ते गावात सांगायचे, चाललो बेलापूरला, चाललो जगायला बेलापूरला. प्रवरानगरमध्ये उभा केलेला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणजे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केलेला सन 1948चा पहिला सहकारी साखर कारखाना. पण त्या अगोदर ही खाजगी तत्वावरचा पहिला सहकारी साखर कारखाना हा बेलापूरचा होता. लोक सांगताना ओळख सांगायची, चाललो जगायला बेलापूरला. आपण म्हणतो बेलापूरला हो, पोट भरायला चाललो. कारण ही औद्योगिक नगरी आहे, श्रमाची नगरी आहे, कष्टकऱ्यांची ही नंदनवन करणारी ही नगरी आहे आणि विद्येचे मळे फुलवणारी ही बेलापूर नगरी आहे. म्हणून हा ज्यावेळी तारतम्याचा इतिहास पाहत जातो त्यावेळी या भागाचा असणारी पूर्व पार्श्वभूमी आपल्या डोळ्यासमोर उभा राहते आहे. बघा, आज बेलापूर हे शहरीकरणाकडे झुकलेलं आहे. आज बेलापूर गावामध्ये उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. बेलापूर एज्युकेशन सोसायटीनं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गरीब, होतकरू, हुशार मुलांसाठी हे महाविद्यालय उभा केलेलं आहे. विशेषतः खेड्यापाड्यातील मुलींना शिकावं, ज्ञान घ्यावं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी या उक्तीप्रमाणे सिनियर कॉलेज आपल्या भागामध्ये उभा राहिलेला आहे. आणि या निमित्तानं आजच्या माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याच्या निमित्तानं अनेक माजी विद्यार्थी इथं आलेले आहेत, पालक आलेले आहेत, आजी माजी विद्यार्थी इथं बसलेले आहेत. हे जे माजी विद्यार्थी आहेत ते तुमच्यासारखेच इथं शिकलेले आहेत. आज ज्या काही भौतिक सुविधा इथं उभा राहिलेल्या आहेत त्या काळी त्यांच्या वेळी तशा नव्हत्या. आता खूप बदल झालेला आहे. यंत्रयुग, तंत्रयुग आलेला आहे आणि ज्ञान, विज्ञान, वाचन चळवळीच्या जगामध्ये आपण वावरतो आहोत आणि आजकाल झपाट्यानं बदललेला आहे. ती मुलं इथं आलेली आहेत. ते खरे तर या महाविद्यालयाच्या पायाभरणीचे दगड होते. या महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना त्यांना घेतलेलं इथं अध्ययन, मिळवलेलं ज्ञान आणि त्या माध्यमातून आज समाजामध्ये कमवलेलं नाव हे आपल्या चर्चेचा, चिंतनाचा आणि एकमेकाशी हिरगूज करण्याचा तो खऱ्या अर्थानं विषय आहे. अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी सेट स्पर्धा परीक्षा पास झालेले आहेत. नवे नवे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं, संशोधनाचं कार्य करत आहेत. अनेक राष्ट्रीय स्तरावरचे वक्तृत्वाचे व्यक्तिमत्व इथं घडलेले आहेत. कारण आजचा वक्ता हा उद्याचा नेता असतो आणि तो राष्ट्राचा खऱ्या अर्थाने निर्माता असतो, देश घडवत असतो. असं विद्यार्थ्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व खुलवणारे हे महाविद्यालय आहे, खुलवणारे हे महाविद्यालय आहे. पोलीस असेल, महसूल असेल, स्पर्धा परीक्षा क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल किंवा साहित्य निर्मितीचं क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्राशी कंगोरे असणारं सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक नव्हे स्वतःचा बिझनेस उभा करणारी अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून घडलेले आहेत. काही प्रातिनिधिक इथं विद्यार्थी आज आपल्यासमोर उपस्थित झालेले आहेत. संत तुकोबारायांचा अभंग आहे. संत तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात, कन्या सासुराशी जाये मागे परतून ये पाहे, कन्या सासुराशी जाये मागे परतून या पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. अशी भुरभुर वारकऱ्याला विठ्ठलाविषयी जशी होते तसं आपलं महाविद्यालय ज्यावेळी सोडून निरोप घेऊन शुभेच्छा समारंभ घेऊन जायचं असतं त्यावेळी होत असते. आई विना आईचा शोध घेत असणारं बालक आणि पाण्याविना तडफडणारा मासा ह्या कृती डोळ्यासमोर ठेवल्यानंतर गुरुविना आणि आपल्या ज्या शाळा महाविद्यालयाविना आपलं जगणं हे कल्पना करवत नाही. पाण्याविना मासोळी जगू शकत नाही, आई विना बाळ राहू शकत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळा महाविद्यालयाविना घडू शकत नाही. त्यामुळे संस्कार केंद्र आहेत, ज्ञान केंद्र आहेत,
संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीमध्ये पालकांना संदेश देताना संस्कारक्षम पिढी घडावी असा संदेश संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये देतात की संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे. आणि हेच मूल्य संस्कार, हेच सुसंस्कार हे आपल्या कृती उक्तीतून निर्माण होत असतात. आताच पवार सरांनी खंत व्यक्त केली की आजची परिस्थिती आणि महाविद्यालयाची उपस्थिती खूप चिंताजनक झालेली आहे. सर, आपल्याकडे ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्र जरा बरा आहे, काही विधान आता मी ठोकपणे करतो आहे, स्पष्टपणे बोलतो आहे, पण त्याला आता पर्याय नाही. तुम्ही जर विदर्भ मराठवाड्यात गेलात तर नुसते रोल कॉलवर विद्यार्थी आहेत, ते डायरेक्ट परीक्षेला येतात. आपली परिस्थिती जरा बरी आहे. बरं, विद्यार्थी वर्गात येत नाहीत, त्यांना तरी काय यावं? काय अनेक कारण द्यायची गरज नाही, फक्त दोनच कारण आहेत का विद्यार्थी येत नाही. दोनच कारण आहेत निष्कर्ष जे IAS ऑफिसरनं मांडलेले आहेत. एक, जॉबच नाही, नोकरीच नाही, कशाला यायचं? 2008 पासून आहे का नोकर भरती? मुळीच नोकर भरती नाही. शिकून काय करायचं? फक्त नोकर भरती मॅडम पोलीस क्षेत्र, कॉन्स्टेबल, MPSC आणि UPSC एवढेच दिसते आहे, बाकी नाही. कुठल्या क्षेत्रात भरती प्रक्रिया सुरू नाही. जाहिराती निघतायत, पुनर्जाहिराती निघतायत, अनेक घटना घडामोडी वर्तमान काळामध्ये घडतायत. आपण उच्च विद्या उभूषित आहोत, सेटनेट, PhD चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, आणि डिग्री घेऊन जर मला जॉब मिळत नसेल आणि मी CH बरोबर 25,000 रुपयामध्ये जर तालुका पातळीवरती माझं कुटुंब घेऊन मी काम करत असेल, जगत असेल, माझ्यापेक्षा रोजगार हमीच्या माणसाला जर जास्त मूल्य आणि किंमत मिळत असेल, तर मी शिक्षण घेऊन कमवलं काय, मिळवलं काय? मी कशाला येऊ शाळेमध्ये, मी कशाला येऊ कॉलेजमध्ये? कारण एक, जॉब भरतीच नाही, आणि दुसरे कारण आहे प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण. खाजगीकरणामुळं हे आपलं ओस पडलेला आहे. येणारा काळ असा आहे 10वी पर्यंत शाळा चालतील, 10वी पर्यंत वर्ग भरतील. ही चिंतनाची बाब असली आपल्याला दिसून येते. भारतीय पारंपरिक ज्ञान, भारतीय कौशल्य हे कुठला प्रमाणपत्र कोर्स करून 6 महिन्यामध्ये मिळत नसतात. त्याच्यासाठी जसा सुतार रंधा घासत असतो आणि मग ते लाकूड हे मऊ होत असतं. स्किल हे तशाच पद्धतीने प्राप्त करायचं असतं. सर्टिफिकेट स्किल चिंतन करत असताना, रोजगारभिमुख, व्यवसायाभिमुख, कौशल्याधिष्ठित चांगले गोडवं गात असताना आमच्या विद्यार्थ्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, श्रमाला मूल्य मिळालं पाहिजे. म्हणजे तोंड काळे करण्यापेक्षा हात काळे करा हे म्हणण्याचा सुविचार आम्हाला खऱ्या अर्थानं सार्थ ठरेल असं मला वाटतं. म्हणून माझी विद्यार्थ्याच्या मेळाव्याच्या प्रसंगी बोलत असताना मला प्राधान्याने हे म्हणावं वाटतं आहे की या महाविद्यालयामध्ये असणारा गुणवत्ता संपन्न विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उभा आहे. तो तुमच्याशी चर्चा करायला, हितगुज करायला आलेला आहे, तुमच्याशी भेटायला आलेला आहे. जुने मित्र मैत्रिणी, जुन्या आठवणी या सगळ्या या निमित्तानं पुन्हा उभा राहणार आहेत. आपण महाविद्यालयाचे काहीतरी देणं लागतो. कवी विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस देता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. याप्रमाणे हे ॲल्युमिनी हा माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचं काहीतरी देणं लागतो. आपण महाविद्यालयाचं काहीतरी जाणीव ठेवली पाहिजे. ज्या महाविद्यालयाने मला उभा केलं, व्यक्तिमत्व विकास केला, मला ओळख निर्माण करून दिली, त्या महाविद्यालयाला म्हणजे ज्या मातीच्या पोटी मी जन्माला आलो, त्या मातीची नाळ आपली ती तुटली न पाहिजे, त्याच्याशी जुळली पाहिजे. हे ॲल्युमिनी घट्ट व्हावी म्हणून माझी विद्यार्थी मेळावा आणि पालक मेळावे आयोजित केलेला आहे. मी आल्यानंतर प्राचार्यांच्या केबिनमध्ये पाहिलं, या कॉलेजमध्ये शिकलेले प्रोफेसर डॉक्टर संजय नगरकर सर यांनी 25,000चा चेक दिलेला मी पाहिला. एखादा प्राचार्य म्हणले असते ठीक आहे करा अकाउंटला जमा, ठीक आहे. सरांनी सांगितलं की TYBA आणि TYBCom मध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना या 25,000पासून जे व्याज निर्माण होईल त्यांना बक्षीस द्या. किती सुंदर आठवण सरांची आहे बघा. ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो, जिथं प्रवास सुरू झाला माझा, आज रयत शिक्षण संस्थेच्या नामवंत कर्जत महाविद्यालयामध्ये सर प्राचार्य आहेत. आणि ही आठवण त्यांनी मुलीच्या लग्नाच्या दिवशी मॅडमला 25,000 रुपयाचा चेक दिला. आणि मॅडम ही किती दिलदार म्हणायची, किती विस्तृत म्हणायची. त्यांनाही अगदी तो फॉर्म बोर्डवरती तो चेक काढला, सर्टिफिकेट काढावं नेक्स्टचं, तशा पद्धतीने त्यांना केबिनला लावला. आणि ते पाहून मला खूप आनंद वाटला. मी विचारलं हे काय?
त्यांनी मग मला ही कहाणी सांगितली, प्रत्येकानं असंच वागावं, प्रत्येकानं अशीच पेरणी करावी, तरच पुढचा समाज व्यवस्था, पुढचा समाज उभा राहील, पुढचा विद्यार्थी घडेल. ही जाणीव जागृती होण्यासाठी खऱ्या अर्थानं आज हा माझी विद्यार्थी मेळावा आणि पालक मेळावा आपण इथं घेत आहोत. पालक आणि शिक्षक हे नातं अतूट असतं. प्रत्येक विद्यार्थ्याचा पहिला गुरु हा त्याचा पालक असतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव वगैरे वगैरे. आई वडील पहिले गुरु असतात. आपले पालक हे आपले पहिले गुरु असतात. ज्ञान देणारे शिक्षक हे आपले गुरु असतात. म्हणून संत एकनाथ म्हणतात, जो जो जयांचा घेतला मी गुण, जो जो जयांचा घेतला मी गुण, तो तो गुरु केला मी जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. आपण सहवासामध्ये घडत असतो आणि सहवासामध्ये समाजाच्या वातावरणामध्ये परिघामध्ये आपला पिंड तयार होत असतो. म्हणून आपण समाजाचं देणं लागतो. कुटुंब, समाज, शाळा, महाविद्यालय यांच्या सगळ्याच्या बांधणीतून माझं व्यक्तिमत्व तयार होत असतं आणि ह्या व्यक्तिमत्वाचा सुसंवाद घडवणारी आजची ही सभा आहे, आजचा हा मेळावा आहे. मग आपल्याला कवी कुसुमाग्रजांची कडा कविता आठवते. त्या कडा कवितेमध्ये कितीतरी दिवसाने भेटणारा विद्यार्थी येतो आणि सरांना दिसतो, जो मळकटलेला आहे, कळकटलेला आहे, अंगावरची वस्त्र फाटलेली आहे, घाबरलेला आहे, परंतु आणखी त्याचा पाठीचा कणा ताट आहे. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलावरती पाहून, गंगाबाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. खिशाकडे हात जातात, सर एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. संघर्ष करण्याची ताकद ही आपल्या ह्या मूळ पिंडामध्ये असते. या मूळ पिंडामध्ये आम्ही घडलो. बेलापूरला आल्यानंतर या कॉलेजला पाहावं, कॉलेजचं बाहेरून नामफलक वाचावा, आल्यानंतर ह्या मातीला शरणस्पर्श करावा, थोरा मोठ्याचे आशीर्वाद घ्यावे. यासारखं पॉझिटिव्ह एनर्जीचं, सकारात्मक ऊर्जेचं केंद्र दुसरं कुठेही जगामध्ये नाही, हे मला ठामपणे इथं म्हणावंसं वाटतं. विद्यार्थी मित्र, उशीरकाल होता होता काळरात्र झाली, उशीरकाल होता होता काळरात्र झाली. अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली. सुरेश भट यांच्या गझलीनुसार आपण आपलं जीवनक्रम पुढं घडवलं पाहिजे. सुरेश वाडकर यांनी गायलेले गीत आहे. सुधीर मोघे त्या गीताचे गीतकार आहेत. तुम्हाला आठवलं असेल त्या गीताचे बोल. तुमच्या आमच्या सहवासाच्या किती थोड्या आठवणी, तुमच्या आमच्या सहवासाच्या किती थोड्या आठवणी, काळजाच्या संदुकात फुले ठेवली जपुनी. सुधीर मोघे यांचं गीत आहे. चित्रपट गीतकार आहेत. सुरेश वाडकर यांनी गायलेलं आहे. तुम्ही युट्यूबला ते सर्च करा आणि ती गीत ऐकल्यानंतर आपण आत्मशोध घेतो, शोधवाचा शोध घेतो आणि खऱ्या अर्थानं आपण समाजाचे एक घटक झालेलो असतो. राष्ट्र निर्माणामध्ये, देश निर्माणामध्ये, संस्कृती संवर्धनामध्ये बेलापूर महाविद्यालयाने उमटवलेला ठसा हा खूप कौतुकास्पद आहे. आज माझे विद्यार्थी आले, पालक आले, ह्यांना बघितल्यानंतर शिक्षकांना ऊर भरून येतं. माझा विद्यार्थी या क्षेत्रामध्ये करिअर करतो आहे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो. आणि आजचं भोवतालचं समाज वास्तव पाहिल्यानंतर आम्हीही चिंतनशील होतो. आम्ही कुठं चुकतो आहोत का? नवीन पिढी भरकटते आहे का? त्याचे मित्रमैत्रिणी कशा आहेत? तो दिवसभर काय करतो आहे? हे आम्ही पाहणं गरजेचं आहे. मुलगा वर्गात येत आहे, तो दिवसभर सर मोबाईलवर बसलेला आहे, रात्रभर तो मोबाईलवरच आहे. आपलं लेक्चर किंवा आपण जे बोलतो तो खाली बसून ऐकतो आहे, तो कशाला वर्गात बसेल? हा काळ आहे. म्हणून वर्तमान काळाचे संकेत आपण ओळखले पाहिजेत, खुणा ओळखल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांशी आता जवळ गेलं पाहिजे, सुसंवाद साधला पाहिजे. माझी विद्यार्थी ही महाविद्यालयाची संपत्ती असते.
जशा पद्धतीनं आपली संपत्ती ही संतती असते, त्या पद्धतीनं माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती असते. माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा इतिहास असतो, डॉक्युमेंट असतं, हिस्टॉरिकल ऐतिहासिक दस्तावेज असतो. आणि हे चालतं बोलतं प्रचार प्रसाराचं विद्यार्थी, माजी विद्यार्थी हेच आपले घटक असतात. त्यामुळे मुलं शोधायची गरज नाही. ती मुलं चांगली उभा करा, गुणवत्ता संपन्न उभा करा. आपोआप आपल्या महाविद्यालयाचा प्रचार प्रसार हा सकारात्मक घडत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मित्र किती आहेत याच्यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचं आहे. मित्र किती आहेत याच्यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचं आहे. नाहीतर सारा गाव मामाचा आणि एकही नाही कामाचा. अशी आपली अवस्था होऊन जाते. फेसबुकवर हजारो मित्र, पण बाहेर पडलं तर विचारणा कुत्र, अशी अवस्था होऊन जाते आहे. हजारो लाईक, पण समोर आलं तर बोलायला मौन आहे. या काय आभासी जगामध्ये वावरता आहात? बरोबर. इंस्टाग्रामवर करोडो फॉलोअर्स ज्यावेळेस मिली त्यावेळेस माहिती त्याला घरातले 14 जण कशाला नादी लागतं या आभासी जगामध्ये. आई वडील भाऊ बहीण काका काकू चुलते गाव शेजार गल्ली आपली माणसं यांच्याशी जीव लावा. ज्यांनी आपल्याला उभा केलं ती आपली जन्मदात्री आई, ज्यावरती पाऊल ठेवून आम्ही दररोज चालतो ती आमची काळी आई, जी दैवत माऊली यांचं नमन करून आम्ही आमची जीवनाची यशोगाथा घडवतो ती आमची दैवत माऊली. मग रमाई असेल, भीमाई असेल, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ असेल किंवा रेणुका माता असेल, ज्या मातृभूमीवर आम्ही राहतो आहे ती मातृभूमी असेल, आणि ज्या राज्यामध्ये राहत असताना मातृभाषा आम्ही बोलतो ही 5 मातृपंचिका आम्ही कधी विसरली न पाहिजे. कितीही मोठं झालो तरी आमची नाळ आमच्या जमिनीशी, मातीशी, माणसाशी, संस्कृतीची जुळाली पाहिजे. आणि जुळण्याचा योग, एकत्र येण्याचा योग हा माजी विद्यार्थी आणि पालक मेळाव्याच्या निमित्तानं मॅडमनं आज घडवून आणलेला आहे. याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची मला संधी दिली त्याबद्दल बेलापूर महाविद्यालयाचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन. विद्यार्थी मित्र हो, संघर्षातूनच वाट काढावी लागते. जीवनाचं नंदनवन करायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे परिश्रम. जीवनाचं नंदनवन करायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, सुयोग्य नियोजन, जिद्द चिकाटी ठेवली की आपल्याला यश मिळतं. मग आपण विश्वास नांगरे पाटील यांचं मनमे हे विश्वास हे आत्मकथन वाचलं की आम्हाला जिद्द मिळते. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आमचा बाप आणि आम्ही आत्मकथन वाचलं की पुन्हा आम्हाला लढण्याची ऊर्जा मिळते. साने गुरुजींनी लिहिलेली श्यामची आई वाचली की आम्हाला आई वडिलांच्या कार्य कर्तृत्वाची जाणीव होते. म्हणून विद्यार्थी मित्र हो, नम्र व्हा, झुका, वाका. जितकं झुकाल वाकाल नम्र व्हाल तितकं तुम्हाला जीवनामध्ये गती आणि उंची मिळत असते. जितकं आपण त्याला नम्र हो तितकं आपल्याला जीवनामध्ये यश मिळत असतं. असं म्हटलं जातं की महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती. बरोबर. म्हणून ताठरपणा हा आपण कुठेतरी सोडला पाहिजे. सत्यनिष्ठपणा विज्ञाननिष्ठपणा ठेवून आपली जीवनाची जडणघडण आपण केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या भौतिक युगामध्ये, चंगळवादी युगामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आपण आता आहे रे असा वर्ग झालेलो आहोत. आहे रे. माझ्याकडे मोबाईल आहे का मोबाईल सगळ्यांना? यस आहे मोबाईल. बरोबर. अरे पहिल्या काळी चालत जायची ना शाळेला 4-4, 5-5 किलोमीटर. सायकल आहे ना? ओके ठीक आहे. टू व्हीलर नाही, काही का आहे ही. घरची परिस्थिती चांगली आहे, वडील पेट्रोल टाकतायत, बॅलन्स टाकतायत, मस्त गाडी सुसाट पळते आहे. बरोबर. आपण असा आहे रे असा वर्ग आहोत. घर चांगलं आहे, टीव्ही आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण इथंच एक नाही रे असा वर्ग आहे जो कमवा शिकावीमध्ये काम करतो आहे, जो श्रम करून शिकतो आहे.
दुकानामध्ये काम करतो आहे, कापड दुकानामध्ये काम करतो आहे, किराणा दुकानामध्ये काम करतो आहे, शेतामध्ये काम करतो आहे, शनिवार रविवार मजुरीने जातो आहे, तो ग्राउंडवर धावतो आहे, 5-5-10 किलोमीटर स्पर्धेची तयारी करतो आहे. असाही एक वर्ग आहे संघर्षशील विद्यार्थी मित्र हो. आज सुखात राहिला उद्या दुःखात, आज सावलीत राहिला उद्या उन्हात, आता भौतिक पोहायला लागला उद्या ओहोटीत नाक दाबावं लागेल अशी परिस्थिती येईल. म्हणून काळ वेळ ओळखा, काळ वेळ ओळखा. सूर्यास्तानंतर सूर्योदय होत असतो. हे सृष्टीचा नियम आहे, सृष्टीचे चक्र आहे. म्हणून आजच्या नव्या पिढीला संदेश देत असताना आजच्या भुलणाऱ्या जगाशी मैत्री करू नका. कारण आजचं युग हे पॅकिंगचं युग आहे. आजचं युग हे पॅकिंगचं युग आहे आणि पॅकिंग मात्र खास आहे. पार्सल येताना बघता ना, पॅकिंग खास, पण आतमध्ये उघडलं तर भुस्सा निघण्याची शक्यता असते. म्हणून काय बोललिया उबरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नोहीची डोंगा या उक्तीप्रमाणे वरच्या रंगाला, रूपाला, सौंदर्याला न भूलता माणसानं मन ओळखलं पाहिजे. आणि हे मन ओळखणारं, मन घडवणारं, मनावरती सुसंस्कार करणारं हे बेलापूर महाविद्यालय आहे. जिथे ही माझी विद्यार्थी आज या माजी विद्यार्थ्यांशी चर्चा करा. पालक आले, त्यांचा खूप आनंद वाटला. आपण या महाविद्यालयाचे ऋणानुबंध जपलेत याविषयी मॅडमचं आणि सर्व स्टाफचं कौतुक आहे. शेवटी छोट्या घरातली माणसं मोठ्या मनाची असतात. शेवटी छोट्या घरातली माणसं मोठ्या घराची असतात. मोठं हे टिंब खोटं, म्हणजे कुठलाही शब्द टाका, मोठं हे दिखावं असतं, खोटं असतं, आपल्यापेक्षा तुझं भयान असतं, पण ते झाकून ठेवलेलं असतं, लपून ठेवलेलं असतं. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकावून. ही आपली संस्कृती आहे, ही लोकसंस्कृती आहे. पण हे कॉलेज खरंच मोठ्या मनाचं आहे, दिलदार मनाचं आहे. प्रत्येक उपक्रम, प्रत्येक ऍक्टिव्हिटी मनापासून घेत असतात, है ना. गर्दीपेक्षा गर्दी असणाऱ्या आणि ज्याला ज्ञानाची चाहूल आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही वेळ काढता. त्याबद्दल आपल्या सर्व स्टाफचं, शिक्षक महोदयांचं, ज्ञानामृत पाजणाऱ्या सर्व गुरुजनांचं, विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी इथं पाठवणाऱ्या सुजाण पालकांचं आणि समाजामध्ये नावलौकिक मिळवलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं या प्रसंगी मी कौतुक करतो. जाता जाता एवढंच म्हणेन, अरे माणसा माणसा तुला दिले की रे देवाने 2 हात 10 बोट. अरे माणसा माणसा तुला दिले की रे देवाने 2 हात 10 बोट. त्यारे चिमणीले इवलीशी चोच, तेच ओठ तेच दात. म्हणून आपण निसर्गातून शिकावं, आपण पशु पक्ष्याकडून घ्यावं आणि आपल्या जीवनाची मोठ बांधावी. विद्यार्थी मित्र, जाता जाता चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते. उंच भरारी घेणाऱ्याला शिथिलाचे भान नसते, उंच भरारी घेणाऱ्याला शिथिलाचे भान नसते. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय अनमोल शब्दात आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.